कॉस होता. त्यानंतर 3π/2 प्लस थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो? फोर्थमध्ये. फोर्थमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो म्हणजे साईन काय येणार? निगेटिव्ह येणार. चेंज झाल्यानंतरचा बघायचा नाही. 3π/2 प्लस थिटा म्हणजे वाय ॲक्सिसवरचा, म्हणजे साईनचं काय होणार? कॉस होणार. आणि कॉस झाल्यानंतर काही जण बघतात की कॉस इथे पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार, तर 3π/2 प्लस थिटा इथे फोर्थ क्वाड्रंटमध्ये. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस काय असतो? पॉझिटिव्ह असतो, म्हणून फोर्थ क्वाड्रंटमधला कॉस काय लिहिणार तुम्ही? पॉझिटिव्ह लिहिणार. हे चुकीचं आहे, कारण हे चिन्ह कुठल्या अँगलवरून ठरवतो आपण? तर या ट्रिग्नोमेट्रिक रेशोवरून ठरवत नाही, चेंज झाल्यानंतरच्या. अगोदर ट्रिग्नोमेट्रिक रेशो, कारण जो फोर्थ क्वाड्रंटमध्ये तो थिटा आहे का 3π/2 प्लस थिटा आहे? फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे 3π/2 प्लस थिटा, आणि त्याचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय आहे? साईन आहे, आणि तो काय असतो फोर्थमध्ये? निगेटिव्ह असतो.